BA भाग 1 सत्र 2 ऐच्छिक मराठी पेपर क्रमांक 2 अक्षरबंध या पुस्तकामधील बाकी सर्व ठीक आहे हा लोकनाथ यशवंत यांचा जो काव्यसंग्रह आहे, तर या काव्यसंग्रहातील आपण काही कवितेंचा आढावा घेणार आहोत. कवी यशवंत यांचा जो परिचय आहे तो परिचय थोडक्यात अशा प्रकारचा आहे. कवी लोकनाथ यशवंत यांचा जन्म 13 मार्च 1976 रोजी झाला. ते आंबेडकरवादी कवी आहेत. त्यांची जी कविता आहे ती प्रामुख्यानं वास्तवाला भिडते. ती भेदक व जीव घेण्याचे अनुभव आहेत ते अनुभव देखील तितक्याच ताकदीने व्यक्त करते. विसंगतीनी ढोंग यावर लोकनाथ यशवंत टीका करतात. तर भगवान बुद्ध, महात्मा फुले, राजर्षी शाहू आणि डॉक्टर आंबेडकर यांनी मांडलेल्या समता तत्वाचा उद्घोष जो आहे तो उद्घोष प्रामुख्यानं ही कविता करत असताना आढळते. भगवान गौतम बुद्ध यांनी प्रतीत समुत्पाद हे जे तत्व मांडलं, तर या तत्वाचा आधार घेत कवी मानवाचे दुःखी जीवन दुःखमुक्त करू पाहतात. निसर्ग, माणूस आणि समाज यांच्या धारण तत्वात जी मूल्यनिष्ठा आहे ती कवी या ठिकाणी टिकवू पाहत आहेत. लोकनाथ यशवंत यांची कविता जी आहे ती प्रामुख्यानं अक्रस्ताळी अशा प्रकारची नाही. ती वेदना, विद्रोह आणि नकार यांना एक विवेकाचा जो आयाम आहे तो विवेकाचा आयाम देण्याचा ती प्रयत्न करते आहे. शब्द, प्रतिमा आणि अभिव्यक्तीच्या नव्या जाणीवा ही कविता वृद्धिंगत करते. सामाजिक बांधिलकी आणि निधर्मीपणा यांचा जो पाठपुरावा आहे तो पाठपुरावा देखील तितक्या ताकदीने ती करते आहे. मूलतत्ववादी विचारांना जोरकसपणे विरोध करते आणि माणसाचे माणूसपण जगवू बघते आहे. कवीने गौतम बुद्धाच्या प्रज्ञाशील आणि करुणा, अहिंसा आणि सदाचार या तत्वांचा जो स्वीकार आहे तो स्वीकार देखील इथं केलेला आपल्याला दिसतो आहे. माणूस हा केंद्र मानला आहे. लोककल्याणाचा विचार करत वाङ्मयीन मूल्ये आणि जीवनमूल्ये यांची जी जोपासना आहे ती जोपासना देखील कवीनं या ठिकाणी केलेली दिसते आहे. लोकनाथ यशवंत यांचे काही जे प्रसिद्ध अशा प्रकारचे कविता संग्रह आहेत. आता होऊन जाऊ द्या हा 1989 साली प्रसिद्ध झालेला अशा प्रकारचा कविता संग्रह आहे. आणि शेवटी काय झाले 1995चा हा काव्यसंग्रह आहे. पुन्हा चाल करूया 2009 आणि बाकी सर्व ठीक आहे जो आपण काव्यसंग्रह अभ्यासणार आहोत तो 2014 साली प्रकाशित झालेला अशा प्रकारचा काव्यसंग्रह आहे. तर कवी लोकनाथ यशवंत यांची पहिली कविता या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. जीवाचा आटापिटा. जीवाचा आटापिटा या शीर्षकाची ही कविता आहे. माणूस हाच कवी यशवंत यांच्या कवितेचा केंद्रबिंदू आहे आणि हा माणूस जातीविरहित असावा अशी त्यांची एक अपेक्षा. पण अनेक व्यक्ती आजही जातीभेद जो आहे तो जातीभेद पाळतात, मानतात. समोरच्या व्यक्तीची जात कळालीच पाहिजे असा त्यांचा आटापिटा असतो. उघडगोड तुझी जात कोणती असे विचारता येत नाही. म्हणून या ना त्या मार्गाने त्या व्यक्ती आडनावावरून जात शोधण्याचा प्रयत्न करत असतात आणि या व्यक्तींचे जे चित्रण आहे ते चित्रण प्रामुख्यानं आटापिटा, जीवाचा आटापिटा ही जी कविता आहे या कवितेमध्ये व्यक्त केलेलं दिसतं आहे. सुरुवातीला कवीचे आडनाव त्याला माहीत नव्हते आणि आडनाव माहीत नसल्यामुळं कवींच्या जातीचा पत्ता जो आहे तो पत्ता लागत नव्हता. म्हणून त्यानं एक मार्ग शोधला. त्यांच्या मामाचे नाव विचारले तर तेथेही जात काय समजली नाही. पत्नीच्या आजोळचे आडनाव विचारले तरीही जात कळली नाही.
मग कवीच्या मुलांची नावं त्यांनी विचारण्याचा प्रयत्न केला. कवीने सांगितलं, मोठ्याचं नाव मुक्तछंद आणि धाकट्याचं समुद्र. मोठ्याचं मुक्तछंद आणि धाकट्याचं समुद्र अशा मुलांची नावं सांगितली. आणि हे ऐकल्यावरही या नावावरूनही जात जी आहे ती जात काय कळली नाही. मग आरक्षण या जातीबद्दलच्या खास मुद्द्यावर तो बोलू लागला. कवीचा चेहरा देखील असा निर्विकार होता आणि कवीचा निर्विकार चेहरा पाहून समोरचा माणूस गांगरला. मग थोर अशा माणसाबद्दल तो बोलू लागला. तरीही कवीने काहीच अशा प्रकारची प्रतिक्रिया जी आहे ती दिली नाही. मग त्यानं धर्माची चौकशी केली. तेव्हा कवीने त्याला उत्तर दिले, मी कुठलाही धर्म कानापर्यंत ठेवतो, मेंदूत जाऊ देत नाही. मी कुठलाही धर्म कानापर्यंत ठेवतो, मेंदूत जाऊ देत नाही. आणि हे जे उत्तर आहे, हे जे उत्तर ऐकताच समोरचा माणूस जो आहे तो कासावीस झाला. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र यापैकी कोणत्या वर्णात कवी बसतो हे तो जाणून घेण्याचा आटापिटा त्याचा परत चालूच होता. तो करू लागला. परंतु काही समजेना म्हटल्यावर त्याचा रक्तदाब वाढू लागला आणि शरीरातील जी साखर आहे ती वेगाने कमी होऊ लागली. आता इतके प्रश्न विचारले तरीही कवीची जात समजत नाही म्हटल्यावर त्याने अगदी एक निकराचा प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. एक प्रश्न विचारला की असा प्रश्न विचारल्यानंतर निश्चितपणानं कवीची जात आपल्याला समजेल असं त्याला वाटू लागलं. आणि त्यामुळे त्यानं तो एक प्रश्न विचारला, नोकरी कुठल्या कोट्यात मिळाली? असा एक प्रश्न, असा एक खोचक अशा प्रकारचा प्रश्न कवीला तो माणूस विचारतो आहे. तर असा हा प्रश्न विचारल्यानंतर त्याला असं वाटलं की निश्चितपणाने आता तरी जात समजेल. पण त्याला कवीने जे उत्तर दिलं ते उत्तर देखील तितकंच महत्त्वाचं आहे की कलावंताच्या कोट्यात. काय नोकरी कुठल्या कोट्यातून मिळाली? तर कवीने उत्तर दिलं की कलावंतांच्या कोट्यात. जात मानणारे असले किडे घाणीतच जगतात, तिथेच सरपडतात. हे किडे घाणीतच जगतात, तिथेच सरपडतात आणि तिथेच मरतात, असं या कवितेच्या शेवटी कवी इथं म्हणतो आहे. एकंदरीत जात शोधण्यासाठी कवीकडे आलेल्या एका माणसानं कोणकोणत्या प्रकारचे प्रयत्न केले आणि ते प्रयत्न करत असताना त्यातून कवीची जात आपल्याला समजेल असं त्याला वाटत होतं. परंतु खऱ्या अर्थानं त्या माणसाचा इथं तो माणूस जो आहे तो माणूस कसा निराशवादी बनलेला आहे, त्याच्या जीवनामध्ये कशी निराशा आलेली आहे, म्हणजे नको त्या कारणासाठी कसा एखादा मनुष्य अटापिटा करतो आणि समोरच्या माणसाची असणारी जी जात आहे ती जात तो कसा शोधण्याचा प्रयत्न करतो, हे एकंदरीत या कवितेमधून कवीनं मांडलेलं आहे. विद्रोह नकार यापेक्षा इथं विद्रोहाची कुठली भाषा नाही, फक्त समोरच्या माणसाला कसं गुंगवून ठेवलं आणि समोरच्या माणसाचा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न कवीने कसा हाणून पाडलेला आहे, हे एकंदरीत या कवितेमधून कवी लोकनाथ यशवंत यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं मांडलेलं आहे.